आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे, पण तरी सुद्धा काही विद्यार्थी त्या ठिकाणी थांबून होते, ज्यांना पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेतले. एकतर काल आंदोलन हे सगळे उभं केलं होतं स्वतःच्या हक्कासाठी. आमच्यासारखे लोकप्रतिनिधी फक्त तिथं पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो, कारण त्यांच्या मागण्या रास्त होत्या, त्यांच्यावर अन्याय होत होता. आणि मग तिथे जेव्हा दोन महत्त्वपूर्ण मागण्या ह्या मान्य केल्या गेल्या आयोगाकडनं, त्यानंतर आम्ही आमची भूमिका तिथं मांडली. त्यानंतर बरेच विद्यार्थी तिथून निघून गेले, पण काही लोक तिथं राहिली होते. आणि आम्हाला नंतर कळालं की त्यांना काही पोलिसांनी थोडंसं दबावतंत्र केलं. मग मी पोलिसांशी स्वतः बोललो की असं करू नका, तो त्यांचा हक्क आहे. जर त्यांना असं वाटत असेल की त्यांच्या काही राहिलेल्या मागण्या अजून चर्चेत याव्या, तर त्यांचा तो हक्क तुम्ही हिरावून घेऊ नका. आणि मग मला असं वाटतं की नंतर कुठलीही अडचण तिथं आली नाही. थोडा पाऊस असल्यामुळे काही लोक पावसासाठी तिथे थांबले होते. आता काल जसं ठरलं होतं की आदरणीय पवार साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर स्वतः आयोगाच्या चेअरमनशी साहेब तिथं बोलले होते की मुलांच्या मागण्या कुठेतरी समजून घेऊन त्या मार्गी लावा. त्यांनी ट्विटसुद्धा केलं होतं की सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं नाही आणि ज्या प्रमुख दोन मागण्या आहेत त्याच्यावर जर सरकारकडनं कुठलीही ॲक्शन घेतली नाही तर मी स्वतः तिथं येईल. आणि मग त्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की 2 ट्विट आल्या आयोगाकडनं आणि मागण्या केल्या गेल्या, अशी चर्चा त्या ठिकाणी झालेली आपण बघितली. पण त्याच्यात अनेक विद्यार्थी अजून त्याच्यामध्ये क्लिअर नव्हते की एक जी एक्झाम होती ती एक्झाम किती पुढे गेली आहे. 25 तारखेपासून पुढे असं व्हायला नको की 5-6 महिने पुढे गेली. त्यांचं मत आहे विद्यार्थ्यांचं की 2-1 महिने ठीक आहे, त्या पुढं जास्त नको. दुसरं, कृषीच्या ज्या काही पदं आहेत ते आधीच्याच ॲडमध्ये इन्क्लूड करून ती नवीन ॲड त्या ठिकाणी निघावी, अशी या सगळ्या कृषी सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं मत होतं. त्याच्याबद्दल क्लॅरिटी नाही, फक्त एवढंच सांगण्यात आलं की नंतर परीक्षा घेतली जाईल, पण ती किती महिन्यांनी घेतली जाईल हे सांगितलं नव्हतं. आणि कंबाईनच्या विद्यार्थ्यांचा पण लवकरात लवकर ॲड करावी असं त्यांचं मत होतं. कारण गेल्या वर्षी जी जाहिरात आली त्याच्यामध्ये एप्रिलमध्ये ॲड होईल असं सांगण्यात आलं होतं, पण ती ॲड अजून निघाली नाही. मग विद्यार्थी किती महिने थांबणार असा संभ्रम या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता. आणि या सरकारवर विश्वास नसल्यामुळे मग तिथं ते विद्यार्थी आंदोलन करत होते. त्याच्याचबरोबर अजून काही ज्या सेवा परीक्षा आहेत राज्यसेवा, त्याच्यामध्ये काही पदं ॲड करायची, त्याच्याबद्दलचा सुद्धा मुद्दा काल विद्यार्थ्यांनी मांडला. आणि मग तिथं बोलत असताना मी विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांना आश्वासित केलं, आम्ही सरकारमध्ये नाही, पण त्यांना आश्वासित केलं की आपल्याला मुख्यमंत्री साहेब भेटतील नाही भेटतील हे सांगता येणार नाही. कारण का एक छोटंसं जे विद्यार्थ्यांचं मंडळ होतं ते तिथं भेटण्यासाठी गेलं होतं, पण मुख्यमंत्र्यांना त्यांना भेटता आलं नाही. त्यातले एक ताई इथं आहेत, ते आयोगाला जाऊन भेटले. आता विषय एवढाच आहे की मुख्यमंत्र्यांसमोर जाऊन ह्या सगळ्या मागण्या, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आज लगेचच साहेबांनी वेळ दिली. आज बैठक झाली. बैठक झाल्यानंतर उद्या मुख्यमंत्री साहेब असतील मुंबईत, तर पवार साहेबांनी इच्छा वर्तवली की दुपारनंतर मी त्यांना भेटतो. पण असं दिसतं की मुख्यमंत्री साहेब उद्या नाही आहेत. मग मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसला पवार साहेबांच्या ऑफिसशी संपर्क साधून मग या महिना संपण्या अगोदर या विद्यार्थ्यांची भेट मुख्यमंत्र्यांबरोबर झालीच पाहिजे. आणि त्यांच्या या सगळ्या मागण्या त्या पूर्णपणे या महिन्या अखेरीस पूर्ण झाल्या पाहिजे. जशी या विद्यार्थ्यांची भूमिका आहे तशीच साहेबांची भूमिका आहे. आणि साहेब मुख्यमंत्र्यांचा तिथं वेळ घेऊन मुख्यमंत्री तो वेळ देतील आणि मग त्याबद्दलची चर्चा या महिन्या अखेरीसपर्यंत होईल असं तिथं साहेबांनी आश्वासित केलं आहे. आणि त्याला मुख्यमंत्री साहेब, कारण पवार साहेबांसारखा नेता, एवढा मोठा नेता जर या विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढण्याला तयार असेल तर मुख्यमंत्री साहेब थोडा वेळ नक्कीच देतील असा विश्वास आमच्यासारख्याला वाटतो. कालची पवार साहेबांना सुरक्षा पुरवण्याचा विषय आहे. काल पवार साहेब आता स्पर्धा परीक्षेचा कुठला मुद्दा आपला राहिला आहे? विषय स्पर्धा परीक्षांसंदर्भातला की दुसरी बाजू किंवा दुसरा एक विचार याच्यामध्ये समोर येतोय की ही परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलली गेली असं आता पुढे आलंय किंवा तिसऱ्यांदा असेल, तर यात काही विद्यार्थ्यांचं असे म्हणणं की आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय का? नाही बघा, दुसरं की निवडणुका डोळ्यासमोर सरकारवरती दबाव आला आणि त्यातून मग सरकारने आयोगाला अशा पद्धतीने निर्णय घ्यायला भाग पाडणे किंवा बघा, कर्नाटका असेल, केरळ असेल, तिथं असणारं जे राज्य सरकार आहे, तिथं असणारं जे त्यांचा आयोग असेल, जेव्हा केंद्रातल्या बँकिंग एक्झाम ह्या जाहीर झाल्या, त्या राज्यांनी त्या आयोगाली तिथल्या
तिथल्या लोकल म्हणजे राज्याच्या ज्या परीक्षा होत्या त्या पुढे ढकलल्या. हीच गोष्ट महाराष्ट्रातलं आयोग तिथं करत नव्हतं आणि त्याच्यामुळेच सर्व विद्यार्थी मिळून स्वतःहून तिथं आंदोलन करत होते. आंदोलनासाठी तुम्ही बघितला म्हणजे किती 25,000 30,000 मुलं तिथं आली होती आणि आकडा वाढतच चालला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचीच मागणी होती. पण त्यांची अशी सुद्धा मागणी आहे की आता बस करा, कारण का बँकिंगचं आता टाइम टेबल अख्ख्या वर्षाचा आलंय असं आम्हाला कळतंय आणि मग त्या अनुषंगाने अंदाजे ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा होऊ शकते. पण आयोग ऑक्टोबरमध्येच घेईल का अजून पुढे ढकलेल असा जो संभ्रम आहे याच्यासाठीच पवार साहेबांच्या मदतीने मुख्यमंत्र्यांशी बोलून आयोगाशी संवाद साधून आपल्याला मार्ग काढायचा अशी ती भूमिका आहे. दादा 2265 कोटी रुपये खरं तर राज्य सरकारनं जे कारखाने आहेत नाही आता आमच्या या विद्यार्थ्यांचं कुठला राहील 2265 मी बोलतो राजकीय नको. हा तुम्ही राजकीय विषय आहे. राजकीय चालणार असेल तर थांबा. 2265 कोटी रुपये ना राज्य सरकारनं महायुतीतले जे आमदार आहेत किंवा मंत्री आहेत त्यांच्या कारखान्याला जे आहेत ते नियमानुसार देण्यात आले होते. पण मुंबई उच्च न्यायालयाला स्थगिती दिली आहे की बाबा असं तुम्ही वितरित करू शकत नाहीत पैसे. निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी या सरकारला धक्का म्हणायचा किंवा सरकारची स्ट्रॅटेजी फसली असं म्हणायचं. सरकार संविधानाला बाजूला ठेवून समान हक्क बाजूला ठेवून जे नेते आपल्याबरोबर आहेत त्यांची तोंड बघून त्यांच्या कारखान्याला मदत करत आहेत. आता हा पैसा सरकारचा नाही तर सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांचा स्वतःचा व्यक्तिगत पैसा नाही, हा टॅक्स मनी आहे. शेतकऱ्यांकडनं तुम्ही जीएसटी गोळा करता, सर्वसामान्यांकडनं करता, मध्यमवर्गीयांकडनं करता आणि हा पैसा तुम्ही असा राजकीय हेतूतून उत्मात करत असाल तर हे योग्य नाही. ही भूमिका आम्ही घेतली होती. आम्ही घेऊन सुद्धा आमचं ऐकलं जात नव्हतं. मग शेवटी अशोक बापू असतील असे काही नेते जे विचाराला निष्ठावंत राहिले, लोकांना निष्ठावंत राहिले, ते कोर्टात गेले आणि न्याय व्यवस्थेने त्यांना तिथं न्याय दिला आहे. तुम्ही बघितलं काल मुंबई हायकोर्टाने त्यांच्या बाजूने तिथं निर्णय दिलाय आणि ताशेरे ओढलेले आहेत या सरकारवर की तुम्ही मनमानी करत आहात, सामान्य लोकांच्या पैशावर राजकारण करत आहात आणि ते चुकीचं आहे. मग आम्ही जो न्यायालयाने दिलेला निर्णय त्याचं स्वागत करतो. अशा प्रकारचा भेदभाव हे जे सरकार करते ते आता कुठेतरी उघड कोर्टाच्या मदतीने लोकांपुढे आलेलं आहे. हे याच्यामध्ये समाधान आहे. पण याच्या पुढे जाऊन जे कारखाने खऱ्या अर्थाने चांगलेत पण राजकीय द्वेषातून बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे. नाहीतर आपले व्यक्तिगत प्रायव्हेट कारखाने नीट चालवेत म्हणून बंद काढले असेल जसं अशोक बापूंचा त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो. पवार साहेबांना जी सुरक्षा पुरवण्यात आली त्यावरून वाद निर्माण झालेला आहे. काल पवार साहेबांनी पण याबद्दल नाराजी व्यक्त केली. पाळत ठेवण्यासाठी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हे सगळं सुरू आहे का अशी एक शंका आहे आणि ही सुरक्षा ते खरंच घेणार आहेत का नाही असा सुद्धा प्रश्न आहे. शेवटी तो पवार साहेबांचा निर्णय असतो आणि मग अचानक म्हणजे खरं तर त्याला एक समिती असते, त्या समितीच्या माध्यमातून ती सुरक्षा दिली जाते. पण तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात पण आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जेव्हा अशा पद्धतीने काही सिक्युरिटी दिली जाते मग कोण कोणाला भेटतंय, कसं भेटतंय, कुठे जातात याबद्दलची माहिती ही केंद्राला पुरवली जाऊ शकते नाहीतर राज्याला पुरवली जाऊ शकते. आता थ्रेट परसेप्शन जर काय असेल तर तो पवार साहेबांना त्यांनी सांगितलं असेल आणि त्याबद्दल पवार साहेबांचं जर असहमत असतील तर मग नक्कीच याच्यामध्ये राजकारण असू शकतं. आणि जर थ्रेट परसेप्शन खरं असेल तर मग पवारसाहेब त्या बाबतीत जो योग्य निर्णय घेतील. पण काल पवारसाहेबांनी जर याचं वक्तव्य केलं असेल तर मग नक्कीच पवारसाहेबांचं म्हणणं हे योग्यच असेल असं वाटतं. दादा महाराष्ट्रातले 2 नेते आहेत. समरजित घाटगेंचा जवळपास 3 सप्टेंबरला प्रवेश निश्चित झाला. दुसरं इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलाचं नाव येतं की दोन्ही नेते हातात तुतारी घेतली आणि पवार साहेबांसोबत येतील. तुमच्या कानावरती काही आहे का आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा फटका म्हणावा लागेल का? माझ्या कानावर कुठेही काय या बाबतीतलं नाही. आता 3 तारखेची थोडीशी वाट आपण बघूया आणि त्यानंतरच आपल्याला कळेल खरं काय आणि खोटं काय. त्यांचं स्वागत करणार दोन्ही नेत्यांचं स्वागत करणार. ते आता शेवटी हा रणनीतीचा भाग आहे. झाल्यानंतर मी त्या बाबतीत जास्त योग्य पद्धतीने वक्तव्य करू शकतो. सध्या महाविकास आघाडीमध्ये की आमचा चेहरा कोण हा गेल्या महिनाभरात चर्चेतला विषय आहे. मग शिवसेनेत पण चेहरा जाहीर करावा मुख्यमंत्रीपदाचा. नाही त्या बाबतीत ही चर्चा थोडा वेळ होईल, थोडा काळ चालेल. पण जेव्हा इलेक्शन हे जेव्हा जाहीर होतील त्यानंतर हा कुठलाही वाद त्याच्यामध्ये राहणार नाही. सगळे एक निष्ठेने महाराष्ट्राला वाचवण्यासाठी, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित येतील आणि मग कदाचित मला जे वाटतं की इलेक्शन झाल्यानंतर आपण त्या बाबतीत निर्णय घेऊ अशी सुद्धा चर्चा
नाहीतर एक निर्णय येत्या काळामध्ये होईल असं कार्यकर्ता म्हणून मला वाटतं. कारण का कार्यकर्ता म्हणून आम्ही रस्त्यावर लढतोय, लोकात जाऊन लढतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आमचं मत आहे की पदाचा वाद आज नको, उद्या आपण विचार करू. आज काय महत्त्वाचं आहे तर शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, शहरी भाग, ग्रामीण भाग ह्या सगळ्या लोकांसाठी आज लढण्याची जरूरत आहे. आता याच्यामध्ये अजून एक भीती आता वाटायला लागली नागरिक म्हणून. सरकारला संविधानाचं काही पडलेलं नाही. आता खरं तर इलेक्शन हे कुठेतरी ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होते. आता अजून एक अंदाज मध्ये सुरू झाला होता नोव्हेंबर महिन्यामध्ये इलेक्शन होऊ शकतं. आता चर्चा सुरू झाली डिसेंबर महिन्यामध्ये कुठेतरी इलेक्शन होईल. खऱ्या अर्थाने 26 पर्यंत पहिली बैठक म्हणजे निवडणूक झाल्यानंतर पहिली बैठक होणं हे महत्त्वपूर्ण आहे, संविधानाला धरून आहे. पण आता कुठेतरी भीती म्हणजे इंटरनल सर्वे भाजपचा महायुतीचा त्यांच्या बाजूली नाहीये, त्यांच्या विरोधात आहे, महाविकास आघाडीच्या बाजूली. काल सुद्धा एक रिपोर्ट आला तुम्हाला माहिती, तो सुद्धा महायुतीच्या विरोधात आहे. आता असं कळतंय त्यांच्याकडनंच काही लोकांकडनं की काही टेन्शन नाही, इलेक्शन आम्ही कदाचित पुढे सुद्धा ढकलू. आणि अशी भूमिका जर त्यांनी घेतली तर हा संविधानाला खूप मोठा धोका आहे. आणि इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ते पुढे चालले, त्याचा एक अप्रत्यक्षपणे अर्थ असा निघायला लागलेला आहे की महायुतीचं सरकार सामान्य लोकांना, नागरिकांना, मतदारांना घाबरलेलं आहे. आणि मग म्हणून कदाचित ते इलेक्शन पुढे ढकलतील. पण मग संविधानावर विश्वास आमचा असल्यामुळे 16, 17 नाहीतर 26 तारखेच्या पुढं नोव्हेंबर हे इलेक्शन नाहीतर तो रिझल्ट करून पहिली बैठक ही जाणार नाही असं संविधानवर अभ्यास असणाऱ्या लोकांचं मत आहे. बघूया आता हे सरकार त्या बाबतीत काय करतं. या संदर्भात काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये अधिक धुसफूस जाणवते. तसं राष्ट्रवादी म्हणजे तुमचा पक्ष अलिप्त चेहरा या विषयातनं फक्त एकच आहे तुमच्या पक्षाचं म्हणणं की आमचा चेहरा शरद पवार एवढंच आहे. तर या दोघांमधली धुसफूस अधिक जाणवते, तर ती कशी थांबवता येईल? आणि मग हाच प्रश्न थेटपणे मग तुमचा चेहरा. हे बघा, विषय एवढाच आहे की महाविकास आघाडीमध्ये ठीक आहे ही चर्चा आहे आणि तुम्ही जर बघितलं असेल तर फोरमवर चर्चा होते, व्यासपीठावर साहेबांसमोर तिथं विनंती केली जाते. अशा पद्धतीने आपल्याला करता येईल का याचा विचार करावा. आता हे आमचं उघड आहे, म्हणजे तेवढं धाडस तरी आहे, आमचं लोकशाही तरी आहे चर्चा करण्याची. महायुतीमध्ये आज चर्चा करण्याची धाडस आणि हिंमत आहे का? त्यांना माझा प्रश्न आहे महायुतीच्या सर्व नेत्यांना जे आता मुद्दामून म्हणतात महाविकास आघाडीमध्ये फूट आहे, की तुमच्यात धाडस आहे का की सांगायला की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन लढणार आहोत. तर ओपनली हे तिघं एकत्रित बसून तिथं तुम्ही सांगा. कारण का आम्हाला असं कळतं की आतून जी काय बांधणी आहे, कोणाला फोडायचं आहे, कोणाला पैसे देऊन विकत घ्यायचं आहे, कोणाला अडचणीत आणून एखादी कारवाई करून करायचं, हे सगळं डोकं हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं. मग आता एकनाथ शिंदे साहेब आणि अजितांनी सांगावं हो आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन लढतोय. त्यांचा तो वाद आतून आहे, आम्ही तो ओपनली बोलतोय. त्यामुळे त्यांच्या आधी वादाबद्दल त्यांनी त्या ठिकाणी सांगा, उघड सांगावं की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन लढणार आहे. बघू काय करायचं. जय पवार बारामतीत सक्रिय झालेत दादा. जय पवारांचं नाव दादा पण म्हणाले होते की हा तुमच्याही मतदारसंघात काल गेले होते दादा. पुण्यातच बोलताना असं म्हणाले होते की 7-8 वेळेस मी काय लढलोय, आता रस नाहीये मला. जय पवारांना पुढे केलं जातं. नाही ठीक आहे, दादांचा तो निर्णय असणार आहे. दादांचा तो मुलगा आहे, लहाना मुलगा आहे, त्यांना मोठा एक पार्थ नावाचा सुद्धा मुलगा आहे. आता त्या दोघांमध्ये काय जबाबदारी दिली हे दादाच त्या ठिकाणी सांगू शकतात. आणि सहसा जे कार्यकर्ते 10 वर्ष 15 वर्ष राजकारणात सक्रिय आहेत, आता हे दोघं सक्रिय असतील, दिसत नसतील पण ते नक्कीच सक्रिय असतील. ते जर महाराष्ट्र सुद्धा उद्या फिरायला लागले तर त्याच्यावर मी आक्षेप कसा घेणार. आता शेवटी दादा मोठे नेते आहेत, पार्थ मोठा नेता आहे, जय मोठा नेता आहे. तर ह्या लोकांनी कुठं फिरावं, कसं फिरावं, काय करावं त्यांनी त्या ठिकाणी ठरवावं. पण पवार अजितदादांचं काम हे आम्ही जवळून बघितलेलं आहे. पूर्वीचे दादा मी नेहमी सांगितलेले लोकातले दादा होते, लोकनेता होते आणि भाजप त्यांची ताकद कमी करेल अशी भीती त्या ठिकाणी आम्ही सुरुवातीला व्यक्त केली होती आणि ते होताना त्या ठिकाणी दिसतंय. थोडंसं वाईट वाटतंय, तर शेवटी तो दादांचा निर्णय. आता हे दोन इतर जे नेते आहेत पार्थ आणि जय, हे मोठे नेते महाराष्ट्रात फिरतात का कर्जत जामखेडमध्येच लक्ष घालतात का बारामतीत, हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. आम्ही आमच्या लेवलवर लढायला तयार आहोत. आणि माझ्या मतदारसंघाचा विषय झाला तर कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलंय. त्यामुळे त्यांच्यासाठी विचारासाठी भल्यांबरोबर मी भिडायला सुद्धा तयार आहे. काल अजितदादांची पत्रकार परिषद मुंबईमध्ये झाली. जो विषय पत्रकार परिषदेचा होता तो त्यांच्या
कॅम्पेन विषय होता, पण अन्य प्रश्न विचारू नका अशी तंबी काल सुनील तटकरे असतील किंवा अजितदादांनी अशी पत्रकारांना दिली होती. बदलापूरच्या घटनेसंदर्भातला प्रश्न अजित पवारांना विचारला गेला, पण त्यांनी याबद्दलचं उत्तर दिलं नाही. बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याचा विरोध आणि निषेध अख्ख्या महाराष्ट्रात काय अख्ख्या देशामध्ये तिथं झालेला आहे. आणि ती घटना झाल्या तुम्ही जर बघितलं पुण्यामध्ये सुद्धा दुर्दैवी अशा घटना काय घडलेल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता आमच्यासाठी ती महत्त्वाची आहे घटना, कारण का त्याच्यावर मार्ग निघाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. तिथं सोशल मीडिया कदाचित बंद आहे, पण तिथं पुढेही काही घडामोडी झाल्यात असं आम्हाला कळतंय. आता ही गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची, पण सत्तेत असणाऱ्या नेत्यांना तिथं घडलेली घटना जर महत्त्वाची वाटत नसेल, लहान मुलींवर अत्याचार झाला हा त्यांच्यासाठी काही महत्त्वाचा विषय नसेल, जर मुलींवर अत्याचार या महाराष्ट्रामध्ये होत असेल हे सुनील तटकरेंना महत्त्वाचं वाटत नसेल, तर तो त्यांचा विषय. त्यांना काय महत्त्वाचं आहे की बाबांनो आता आमची मोठी यात्रा चालली, आमची गुलाबी यात्रा चालली. अरे पण गुलाबी यात्रा तुम्ही ज्या महिलांसाठी काढलेली आहे, ज्या लोकांसाठी काढलेली आहे, त्यांचा सुरक्षतेचा प्रश्न आज महत्त्वाचा आहे. आणि स्वाभिमानी पत्रकार महाराष्ट्रातल्या बहिणींच्या वतीने, लाडकी बहिणीच्या वतीने जर तिथं बदलापूरबद्दल प्रश्न विचारत असेल आणि तुम्ही म्हणता की फक्त आमच्या यात्रेबद्दल, गुलाबी यात्रेबद्दल बोला, कारण आम्हाला फक्त जिंकून यायचंय, आम्हाला फक्त पद पाहिजे, आम्हाला लाडकी खुर्ची पाहिजे, तर मग तो त्यांचा विषय आहे. पण आम्ही आमच्या महिलांसाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी तिथं लढणार म्हणजे लढणार. आता विधानसभेचा प्रश्न आहे, तुम्ही मतदारसंघ बदलणार आहेत का अशी चर्चा आहे. हडपसरमधून तुम्ही लढायच्या अजिबात नाही. कर्जत जामखेड मधूनच मी लढणार, तिथे असणाऱ्या जनतेसाठीच मी लढणार, विचारासाठीच लढणार. आणि अनेक मोठे मोठे लोक माझ्या मतदारसंघामध्ये तिथं लक्ष घालणार आहेत, नाही तर घालायला सुरुवात त्यांनी केलेली आहे. फार आर्थिकपासून, फार वेगळ्या गोष्टींपर्यंत, फार गुंडांपासून, पण इतर गोष्टीपर्यंत काहीही झालं तरी मी माझ्या कर्जत जामखेडकरांना सोडणार नाही. आणि मला विश्वास सुद्धा आहे की माझे कर्जत जामखेड सुद्धा मला तिथं सोडणार नाही. मनोज जरांगे म्हणले राष्ट्रपती राजवट लागेल, आमची रणनीती आम्ही सांगणार नाही, आमची बैठक पुढे. राष्ट्रपती राजवट लागणार त्याचा अर्थ अशी कुठेतरी आता चर्चा आहे की संविधानाला फाट्यावर मारून हे सरकार कुठेतरी इलेक्शन हे मर्यादित तारीख जी दिली आहे संविधानाप्रमाणे, नाही तर गणिताप्रमाणे, की 26 नोव्हेंबरच्या पुढे जर त्यांना घेऊन जायचं असेल तर मग कदाचित इथं गव्हर्नरची नाहीतर प्रेसिडेंट रूल आपल्या या राज्यामध्ये लागू शकतो. आणि तीच भीती त्यांच्यामध्ये काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लोकांचा, त्याचा अर्थ एकच निघतो, हे सरकार संविधान विरोधी आहे, हे सरकार सामान्य लोकांच्या विरोधात आहे आणि या सरकारला भीती वाटते मतदारांची, म्हणून इलेक्शन पुढे ढकलण्याचा विचार ते त्या ठिकाणी करतात. जरांगेंना भेटलेले आहेत, कुठेतरी भीती आहे का जरांगेंनी आवाहन केलेलं की आमदार काढायची त्यांचं जसं ते व्यक्तिगत का भेटले हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही. ते जेव्हा आजारी होते आणि त्यांची तब्येत थोडीशी अडचणीची होती त्यावेळेस मी सुद्धा त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटलो होतो. त्यांचा व्यक्तिगत विषय असू शकतो, सामाजिक विषय असू शकतो. खरं तर चव्हाण साहेबांनाच विचारलं पाहिजे की काय कारण. सर, ज्येष्ठ नागरिकाच्या नावाने औरंगाबादमध्ये खरं तर फसवणूक झाली सरकारचे पैसे वगैरे जे मागण्याच्या ह्याच्यातून, कसं बघता तुम्ही याच्याकडे? कारण अनेक स्कीम येतात त्याच्यात आता ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने तिथं फसवणूक. काही ठिकाणी थोडेसे एजंट सुद्धा तयार होतात. बघा आता लाडकी बहीण योजना असेल आणि ज्या योजना यांनी आणलेल्या आहेत त्या स्वतःच्या योजना नाही आहेत, या मध्य प्रदेशकडनं कॉपी केलेल्या योजना आहेत, दुसऱ्या भाजप शासित राज्याकडनं कॉपी केलेल्या योजना आहेत. कारण पूर्वी महाराष्ट्र जी योजना काढायचं अख्खा देश ते कॉपी करायचं, नाही तर ते इम्प्लिमेंट करायचं. भाजपला काय पाहिजे की महाराष्ट्राचं नाव मोठं झालं नाही पाहिजे. आता चर्चा काय, मध्य प्रदेशची योजना कॉपी केली. आता मध्य प्रदेशमध्ये जर चर्चा अशी झाली की महाराष्ट्राची योजना कॉपी झाली तर मोठं कोण झालं? महाराष्ट्र. पण भाजपला महाराष्ट्र मोठं करायचंच नाहीये. तर हे जे काय कॉपी केल्यामुळे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी असण्यामुळे सामान्य लोकांना मदत पोहोचायला अनेक अडचणी होत आहेत. म्हणून तुम्ही म्हणता तसं काही एजंट होतात की चल तुझं काम करतो, पैसे दे आणि मग बघू आपण. आणि हे एजंटगिरी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे भाजप अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचं नाव कमी होण्यासाठी काही योजना न बघता, न अभ्यास करता तिथं कॉपी करत आहे. ही खऱ्या अर्थाने कुठेतरी वाईट वाटतं की महाराष्ट्राचं नाव अशा लेवलला सुद्धा खराब केलं जाते. प्रोजेक्ट तर गेलेच बाहेर, एक सुद्धा प्रोजेक्ट आहे ना, पण असंही करणं हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही. उद्या तुम्ही जो महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे, गुणरत्न सदावर्तेंनी या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे. सदावर्तेला दुसरं काय काम आहे का? मराठा समाजाला जेव्हा आरक्षण दिलं काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा 16% दिलं, त्याच्या विरोधात सदावर्ते कोर्टात गेले. सदावर्ते कोण आहे हे समजून घ्या.
तो व्यक्ती असला तरी देवेंद्र फडणवीस साहेबांचा खास कार्यकर्ता आहे. सदावर्ते देवेंद्र फडणवीस साहेबांना देव माणूस म्हणतो. त्या देव माणसाली नाही तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं अरे बाबा शांत बस, मराठा आरक्षणाचा विरोध नको जाऊ, तर सदावर्ते कोर्टात नसते गेले. तसंच बंद कशासाठी आहे की जी घटना बदलापूरला झाली त्याच्या विरोधात एक निषेध म्हणून तिथं आपण बंद पुकारलाय, त्या विरोधात पण सदावर्ते जात असल्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन केला असेल ए चल आता तुझं मदत लागणार आहे जा कोर्टात. त्यामुळे हे जे काय आहे ना हे मिलीभगत आहे. ह्याचं करता धरता देवेंद्र फडणवीस साहेब हे भाजप हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.